की ऐतिहासिक अशी ही सगळी सभा होणार आहे, तर काय वेगळंपण या सभेचं तुम्हाला सांगता येईल? असं आहे की मणिपूरपासून मुंबईपर्यंत जवळपास 6,700 किलोमीटर ही रॅली जी आहे ती प्रवास करून मुंबईमध्ये 16 तारखेला येईल. 16 तारखेला आपल्याला सुद्धा माहिती आहे की जी आहे ती भारत जोडो न्याय यात्रेचा जो समारोप आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर आम्ही करणार आहोत, बाबासाहेबांना अभिवादन करून. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला 5:30 वाजता संध्याकाळी छत्रपती शिवाजी मैदानामध्ये म्हणजे इथे शिवतीर्थावरती जे आहे ते 5:30 वाजता मोठी जाहीर सभा होणार आहे. आणि जसं तुम्ही अपेक्षित करताना आम्ही पण प्रयत्न करतोय की एक ऐतिहासिक सभा व्हावी, कारण 20 वर्षानंतर या ठिकाणी जी आहे ती सभा या मोठ्या ग्राउंडवरती आणि मैदानामध्ये आम्ही करत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये नवीन तुम्हाला बघायला मिळतील. हळूहळू तुम्हाला आम्ही या संदर्भामध्ये सांगू, परंतु आज या ठिकाणी आम्ही पाहणी करून आमचं स्टेज कुठे लागणार आहे, त्या ठिकाणी कशा तऱ्हेने व्यवस्थापन केलं पाहिजे या संदर्भात आमची बैठक होती आणि ती सकाळी आता आमची संपलेली आणि आज संध्याकाळपासून मला वाटतं स्टेजचं आणि बाकीच्या ठिकाणचं काम आता सुरू होईल. ते त्याचबरोबर ठाण्यातून ही यात्रा कशा पद्धतीने येणार आहे, चैत्यभूमीवर काही वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे का? नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिलं अभिवादन करून त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही त्या डेकवरती आमचा प्रयत्न आहे की एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करावा आणि त्या संदर्भामध्ये आमची बोलणी सुरू आहेत. आज तो सुद्धा आमचा कार्यक्रम फायनल होईल आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन की स्वातंत्र्य आणि स्वराज्य काय असतील ह्या विचार घेऊन परिभाषा घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही लोक म्हणत असतील जरी 400 की पार आम्ही जाणार आहोत, परंतु परिस्थिती जर बघितली तर आत्ताच तुम्ही जर थोड्या वेळापूर्वी जर बघितलं असतं तर काही विद्यार्थी आम्हाला भेटले जे या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या माध्यमातून कसा भ्रष्टाचार चालू आहे. एक स्पर्धा आयोजित केली गेली, त्याच्यामध्ये जवळपास 18 लाख लोकांना ते मुलांना बोलवलं गेलं क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येकाकडून 1200 रुपये घेण्याचं काम झालं. एवढा मोठ्या प्रमाणामधला घोटाळा आणि त्याच्यामधली जी 350 मुलांची यादी काढली शेवटच्या ज्यांच्यावरती ऑप्शन होणार होतं त्याच्यामध्ये त्या मुलांचं नाव होतं, 2-3 मुलांची नावं होती, त्यांची नावच त्या ठिकाणी झाली नाहीत. त्यामुळे आपण जर बघितलं तर युवा बेरोजगार तर आहेच, पण त्याचबरोबर खेळामध्ये पण अशा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार व्हायला लागले आणि ज्या ठिकाणी भाजपाचं काम चालू आहे अशा वेळेला आम्ही त्या ठिकाणी न्याय घेऊन येत आहोत. मुंबईमध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमामधून आम्ही ह्या गोष्टी बोलणार आहोत. मुंबईकरांचा आवाज आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणामधले सगळी कॉन्ट्रॅक्ट ही आपल्या मित्रांना देण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. 2 वर्षामध्ये 1 लाख करोड रुपये खर्च झाले. मुंबईकरांनी हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की हे पैसे कुठे खर्च झाले आणि मग सगळे विविध मुद्दे आहेत. आता मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघतात, ते टेंडर कोणाला चाललेले आहेत या सगळ्या विषयावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बोलू आणि त्या सभेमध्ये याचा उल्लेख करू. या सभेतून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. इंडिया आघाडीचे कोणकोणते मोठे नेते, राज्यांचे मुख्यमंत्री या सभेला येऊ शकतात? नाही, बिलकुल त्या संदर्भामध्ये आता आमची 1 वाजता मीटिंग होणार आहे आणि आम्हाला लिस्ट प्राप्त होईल. पण मला अपेक्षा आहे की भारी संख्येने सगळे मुंबईकर, महाराष्ट्रातील जनता या बिलकुल देशातली जनता या ठिकाणी या जाहीर सभेमध्ये सामील होईल. कारण यावेळेचं इलेक्शन जसं मी सुरुवातीपासून सांगते की देशाचं संविधान आणि लोकशाहीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मग NGO असतील, समाजसेवी संस्था असतील, प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की ह्या देशाला जर आपल्याला एकत्र ठेवायचं असेल तर ही सभा याच्या माध्यमातून आपण रणशिंग फुंकणार आहोत येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनचं. मुंबईतला एक प्रश्न होता, काल भाजपची यादी जाहीर झालेली आहे. मुंबईत 2 जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि